कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय रे, परवा जरा गेलं दिसत नाही वाटतं। राग चांगला नसतो बाबू, रागावर ताबा ठेवायची काय। सर सांगा त्याला, येऊ का? बघितलं का, हा या घरचा जावई आहे। तुझ्या मामाला निवडून आणण्यात जालिंदर रावांचा हात होता। कळतंय का आता तू कुठल्या आगीत हात घातलाय ते? हा, सरांबरोबर जो पोरगा आहे ना, तो आमदार शशिकांत सरनोबतांचा भाचा आहे। काहीतरी मोठा प्रॉब्लेम दिसतोय। बर बर नमस्कार नमस्कार। काय म्हणताय मुख्याध्यापक गुरुजी, कसं काय येणं केलं? आला ध्यानात आलं। मी काय म्हणतो, आपण आपले प्रश्न उद्या घेऊ। ते काय एवढं अर्जंट नाही, यांचं जर अर्जंट दिसतंय, चालेल ना? अहो डॅडी, आपल्या गावचीच लोक आहेत, न चालायला काय झालं? चालेल ना तुम्हाला? तुमचे प्रश्न उद्या घेतले तर? या 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 या। बोला गुरुजी, काय काम काढलं? डॅडी याला तर आपण ओळखत असाल। हा, आताच कळलं आम्हाला। सरनोबतांचे भाची, भावी आमदार। कसला आमदार? साधा शिपाई व्हायची लायकी नाही याची। ओ सर, नीट बोला। दिसलं, सरनोबतांचं रक्त दिसलं। काय गुण उधळले वाचे साहेबांनी? याने आपले जावई सूर्य। आता तुम्ही सांगा डॅडी, असल्या मूर्ख मुलाला काय शिक्षा करायची ती? आम्ही तर काही करू शकत नाही, कारण याचा बॅकग्राऊंड पॉलिटिकल आहे। आमदार शशिकांत रावांचा भाचा आहे, पण आपल्या शाळेची प्रतिष्ठा पण तेवढीच महत्वाची आहे। आहे तर नशीब हा व्हिडिओ कुठं व्हायरल झाला नाही। याच्याकडून तो मोबाईल मी काढून घेतला। आता काय तो तुम्हीच न्याय करा। तुझ्या मामाला कळलं असतं ना, त्यांनी हेच दोनदा केलं असतं। एकदा इकडून एकदा तिकडून। समाजाच्या भल्यासाठी झटणारी माणसं आहेत ती, त्यांना कळलं तर काय वाटेल रे? हे धंदे करायला जातो का शाळेत तू? मोबाईल कुठे? का मोबाईल आमच्याकडे राहील? याबद्दल कोणी बी कुठं बी काय बी बोलायचं नाही। लहान आहेस म्हणून तुला सोडतोय, पण या व्हिडिओ बद्दल कुठं काय बोललास, तुझ्या मामाला सांगून तुझी साल्टी काढीन। कळलं रे? नाही, कुणाला नाही सांगणार। नीट राहशील, पुढं जाशील। मामासारखा आमदार व्हायचंय का? हो, जा, झालं गेलं, विसरून जा। डॅडी, याला पण शाळेतून काढून टाकलं तर? गुरुजी, त्यानं प्रकरण आणखीन चिघळल ना, आणि मग ती शांत करायला आम्हाला तुमचा राजीनामा घ्यावा लागेल ना। पाहिजे का तुम्हाला? नाही, नको। जाऊ द्या ना, सोडून द्या ना तो विषय। या या, ज्ञानदानाचं पवित्र कार्य करा। या। डॅडी, काय झालं? काय आलं ना मुख्याध्यापक? शिकार पकडायचं जाळं द्यायला। म्हणजे सूर्याच्या बहिणीचा भाग्याचा व्हिडिओ। सांग रे छत्री। शत्रू भैया,
डॅडी हा व्हिडिओ तर आहे ना आयुष्यातनं उठवलंच त्याला बघा. म्हणून तर डॅडीनी तो मोबाईल घेतलाय त्यांच्याकडे. डॅडी आता तुम्ही सांगा फक्त हे जाळे टाकायचं कधी? आपण कशाला कष्ट घ्यायचे, ते सरनोबत आहेत की नाही. हा व्हिडिओ म्हणजे जालिम हत्यार तर आहेच, तर सरनोबतांकडनं परस्पर सूर्याचा काटा काढायची आहे ती संधी आहे. ते कसं? कळ लवकरच. धीर धरी रे धीरा पोटी, असं ती मोठी फळे गोमटी. वहिनी हा आज जेवायला काय बनवू? काही बनव, तसंही तू सगळंच छान बनवतेस. धनु दीदी, हा मी सांगते तुला आज काय कुकवते. काय करते? कुकवते? अगं कुकवते म्हणजे की नाही इंग्रजीत काय बनवते ते मी सांगते तुला. हा आज की नाही आपण जेवणात एकदम मस्तपैकी असं मी पिठलं बनवते. पिठलं बनवते, ठरलं माझं पिठलं. तुला स्वतःला सगळं ठरवायचं होतं तर मग मला कशाला विचारलं? तुला नाही खायचं का पिठलं? मी बागूला विचारते मग. जा विचार, जा जा. भागूला विचार, तात्यांना विचार, दादाला विचार, बहिणीला विचार, सगळ्यांना विचार, मला सोडून सगळ्यांना विचार. राजू अगं, भागूला विचारायला भागू घरी तर असायला हवी ना? काय भागू घरी नाही आली अजून? नाही आली. एवढा उशीर कधी लावत नाही ती. हा कुठं राहिली असेल? थांब मी काम करते, मी पटकन जाऊन बघून येते. अगं धनु धनु धनु, तुम्ही दोघी एवढ्या काळजी करू नका. गेली असेल ती कुठल्या तरी मैत्रिणीकडे. आपण एक काम करूयात, थोडा वेळ वाट बघूयात तिची. ठीक आहे. भाग्या अगं किती वेळा अशी रडत बसणार आहेस? चल घरी चल, सगळे वाट बघत असतील. 7 वाजून गेलेत, आता घरी जायला हवं. अगं कुठल्या तोंडाने मी घरी जाणार आहे? माझी नाही आहे ग हिंमत. असं नको ना बोलू. अगं जे काय झालं ते तुझी काहीच चूक नाहीये. पण कुणाला समजवणार आहे मी? सगळं संपलंय ग. माझ्यामुळे माझ्या घरच्यांना त्रास होणार आहे. मला आता हे सगळं नाही सहन होते ग. सगळं संपलंय ग आता. अगं असं नको बोलू, सगळं नीट होईल. माझी नाही होते ग हिंमत. या व्हिडिओमुळे चूक असो किंवा नसो, मुलीचंच आयुष्य उद्ध्वस्त होत. तिलाच सगळं भोगावं लागतं. मुलीकडेच बघण्याच्या सगळ्यांच्या नजरा बदलतात. ह्या सगळ्यांना नाही का सामोरं जाऊ शकत मी? यमू तू मला एक वचन दे. काय? की तू हे कोणालाच नाही सांगणार? नाही सांगणार. बर चल आता घरी जाऊयात, खूप उशीर झालाय. चल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.